वरती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष एका जनार्दनी शिव तयान बा निवारी कळकाळाचे भेद वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी वर्णव रघुवर विमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके समिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार आता विठ्ठल शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोध काम प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला भंग महान भगवत भक्त श्रीमंत संत शांतीचे सागर पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा चार चरणाचा भगवान शंकराचं वर्णन करणारा आणि शिवभक्ती शिव उपासना केल्यानंतर आपल्याला काय फळ मिळतं. खरं तर हा 7-8 दिवसाचा अखंड हरिनाम यज्ञ तुम्ही भगवान त्र्यंबकेश्वराच्या दरबारामध्ये साजरा करत आहात तर तुमची ही झाली सेवा. पण या सेवेचं तुम्हाला काय फळ मिळणार आहे. तर अशा फार सुंदर शिव भक्तीच्या फलाचं महात्म्य सांगणारा वर्णन करणारा हा अभंग आहे की जो स्वतः एक वैष्णव नाथ महाराज वैष्णव आहे. ते भगवान शंकराच्या उपासनेचं महात्म्य आणि भगवान श्री शंकराच्या कृपेचं स्वरूप या अभंगातून मांडत आहे. त्याच्यावरती आपण विस्तार करणार आहोत. खरं तर पुण्यभूमी असणारं हे गाव श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर संस्थान धनगर मोहा तालुका गंगाखेड जिल्हा परभणी. साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं भगवान परमात्माच्या कृपा आशीर्वादानं भगवान श्री शंकराच्या कृपा आशीर्वादानं भव्य स्वरूपातील हा महायज्ञ मागच्या 25 वर्षापासून हा महोत्सव चालू आहे. वर्ष 25वा आहे आणि या रौप्य महोत्सव वर्षामध्ये 4थ्या दिवसाचं कीर्तन पुष्प भगवान परमात्माच्या चरणावर अर्पण करण्याचं सद्भाग्य मला प्राप्त झाले. खरं तर आपल्याकडे सुंदर अशी भागवत कथा आहे. भागवत कथा प्रवक्ते ज्यांच्या पवित्र अशा वाणीतून कथा श्रवण करत आहात आकाश कृष्ण महाराज शास्त्री श्री वृंदावन धाम उत्तर प्रदेश. आणि आशीर्वाद आहे त्या कार्यक्रमासाठी श्री संत पाचले गावकर महाराज आणि आशीर्वाद श्री हरिभक्तपरायण विजयानंदजी महाराज सुपेकर. तर साधू संतांच्या आशीर्वादानं तुमच्या सगळ्यांच्या सुंदर प्रयत्नानं तुमच्या सगळ्यांच्या भरभरून उत्साहानं तन मन धनानं संपन्न होत असलेला हा महायज्ञ आहे. आणि या महायज्ञामध्ये ही सेवा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मला प्राप्त झालेली आहे. समस्त गावकरी मंडळी धनगर मोहा व परिसर व हे देवस्थान तर आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. आणि तुमच्या या पवित्र तीर्थस्थळावरती येऊन खूप समाधान वाटलं. कारण गावापासून थोड्या अंतरावरती दरीमध्ये असणारं हे त्र्यंबकेश्वराचं ठाणं आणि आपलं देवस्थान हे त्र्यंबकेश्वर महादेव देवस्थान हे साधारण देवस्थान नाही, हे जागृत देवस्थान आहे. आणि भगवान श्री इथे भोलेनाथ एवढ्या खोल दरीमध्ये जे बसलेले आहेत तर काही काही गोष्टी बोलताना अंगावरती शहारे पण येत आहेत. ही भगवान महादेवाची स्वतः शंकराची साधना स्थली आहे आणि इथे येऊन आपण नाम साधना करणं ही आपल्यावरती शंकराची विशेष कृपा आहे. आणि पूर्ण गावकरी मंडळी महिला पुरुष या सगळ्यांचा फार उत्साह या कार्यक्रमामध्ये आहे. आल्यानंतर बऱ्याच महिला भाविक विचार म्हटलं दीदी की आम्हाला खूप आनंद वाटतोय आज तुमचं कीर्तन आम्हाला ऐकायला मिळतंय. मला सुद्धा आनंद वाटला की तुमच्या गावामध्ये एवढं जुनं पुरातन देवस्थान आहे आणि या देवस्थानावरती तुमची किती प्रचंड श्रद्धा आहे. अगदी रोड पासनं लाइटिंग आहे, सुंदर मंडप आहे. या दरीमध्ये तुम्ही सुंदर स्वर्ग उभा केल्यासारखा केलेला आहे. प्रति कैलास म्हणायला काही हरकत नाही या ठिकाणाला. एवढं सुंदर पवित्र निर्मळ वातावरण आणि या वातावरणामध्ये हा भव्य सोहळा मागच्या 25 वर्षापासून आपण सगळी मंडळी घडवून आणताय. सगळी मंडळी गुणवान आहेत. गायक गुणीजन मंडळी सगळ्यांच्या बाबतीत बोलावं तेवढं कमी आहे. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या माईकच्या समोरच्या हरिभक्तपरायण बाबा नाव सांगा. गावकरी गावातलं सगळं भजनी मंडळ आहे. चोपदार आहेत
पंचकृषीतील सगळं भजनी मंडळ आहे. माईकच्या समोरचे सर्व हरिभक्त पारायण मंडळी, मृदंगाची फार सुंदर अशी साथ देणारे हरिभक्त पारायण कृष्णा महाराज, कीर्तेश्वर महाराज. कीर्तेश्वर महाराज खूप छान आपण पखवाज वाजवता. कीर्तेश्वर महाराजांसाठी एकदा आपण टाळी वाजवू. आणि आपल्या गावचा भाचा महेश साठी सुद्धा एकदा आपण टाळी वाजवू. फार गुणवान आहे महेश, वय लहान आहे पण खूप अगदी जीव तोडून पखवाज वाजवतो. तर आणि पखवाजून त्याचे हावभाव दोन्ही पण पाहायला आवडतात. तर लहान आहे तो, लेकरू आहे, कौतुक वाटतं लहान लेकराचं आणि खूप छान वाजवतो. बाकी खूप चांगल्या पद्धतीची साऊंड सिस्टम आहे. साऊंड वाले दादाचे मी कौतुक करते. तुमच्यासाठी सुद्धा मी टाळी वाजवू. माझी विद्यार्थिनी नारायणी, राधिका गुगे, माझी विद्यार्थिनी सर्वज्ञ आव्हाड आणि बाकी खाली बसलेली माझी विद्यार्थिनी. तर या सगळ्यांच्या मध्ये आपण ईश्वराचं चिंतन पाहणार आहोत. इथे कोणी कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार मंडळी असतील. या सगळ्यांच्या मध्ये ईश्वरीय चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करू. विनेकरी बाबा, चोपदार बाबा, महिला भाविक, पुरुष भाविक, पंचक्रोशीतून परिसरातून आलेले सर्व वारकरी, सर्व श्रोते मंडळी, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शेती, उद्योग, व्यवसाय, व्यापार, सर्व क्षेत्रामध्ये स्वतःच्या ठिकाणी श्रेष्ठ असणारी माणसं, या सगळ्यांच्या मध्ये भगवान श्री त्र्यंबकेश्वराची सेवा आपण सगळे मिळून करू. विठ्ठल अभंगाचा अर्थ अगोदर तुम्हाला सांगते. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. स्वतः शांतिब्रह्म एकनाथ महाराज सांगतात की महादेवासारखं भोळ दैवत नाही. महादेव अतिशय भोळा देव आहे. आणि त्या भगवान श्री शंकराचे चरण मी माझ्या अंतःकरणात धरलेले आहे किंवा माझं चित्त भोलेनाथाच्या चरणी मी स्थिर केलेलं आहे. वाचे वदता शिवनाम, भगवान भोलेनाथाच्या नामाचा उच्चार केल्यानंतर तया न बाधी क्रोध काम, तशा माणसाला काम क्रोधाधिक विकारांचा त्रास होत नाही. जे शिवहर शिवहर शिव शिव या नामाचा अखंड जाप करतात अशा लोकांना भगवान भोलेनाथाचं दर्शन जरी झालं, धर्म अर्थ काम मोक्ष, महादेवाला पाहिलं तरी शिव देखता प्रत्यक्ष, शंकराला पाहिल्यानंतर काय मिळतं? धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 पुरुषार्थ माणसाला प्राप्त होतात. आणि शेवटी सांगितलं एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचे भेव. भगवान श्री भोलानाथ काळांचा काळ महाकाळ आहे. त्याला शरण गेल्यानंतर काळाची काळजी करण्याची आपल्याला काही गरज नाही. असं या अभंगातला जो भाव आहे, जो गाभा आहे, तो तुमच्या समोर अर्थ मांडलेला आहे. आता याच्यावरती आपण विस्तार करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल या अभंगात आपल्याला प्रवेश करायचा. भगवान श्री शंकराची भक्ती तुमच्या सगळ्यांच्या समोर मांडायची आहे. पण भगवान श्री शिव जे आपल्याला सांगत आहेत ते महाराष्ट्राच्या मातीतले आणि भगवान पांडुरंग परमात्माची उपासना करणारे एक वैष्णव आहेत. खरं तर महाराष्ट्राच्या मातीमध्ये संतांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. या मातीमध्ये भगवान परमात्माला कीर्तनात नाचवणारे एक संत होऊन गेले. नामदेव कीर्तन करी
देवानं ज्यांच्या कीर्तनामध्ये नाचावं असे संत या मातीमध्ये होऊन गेले ते संत आहेत संत शिरोमणी नामदेव महाराज. याच मातीमध्ये असे संत होऊन गेले की देव त्यांना अनेक रूपामध्ये दर्शन द्यायला आला, पण त्यांनी त्या रूपातलं दर्शन स्वीकारलं नाही. तुझ्या मूळ रूपामध्ये ये आणि देवानं दर्शन द्यावं, त्याचं प्रत्यक्षात दर्शन आपल्याला घडावं, याच्यासाठी अन्न पाण्याचा त्याग करून भंडारासारख्या भामचंद्रासारख्या गोराड्यासारख्या डोंगरावरती ज्यांनी भयंकर अशी साधना केली, ज्यांच्यामुळे वैराग्य शब्दाला सुद्धा खरं खरं वैराग्य प्राप्त झालं, त्या शब्दाचं महत्व वाढलं, ज्यांच्या वाणीवरती साक्षात सरस्वती ना विराजमान झालीये. सरस्वतीला वाटावं ज्यांच्या वाणीचा संग करावा आणि ज्यांच्या वाणीचा संग करून सरस्वती अभंग रूपानं साकारले, त्या अभंगांनी ग्रंथ तारले काय नवल, पण दगड सुद्धा तारले. माणसं तर तारतच आहे. असे संत या मातीमध्ये होऊन गेले. ते संत आहेत वैराग्य मूर्ती जगद्गुरु तुकोबाराया. या मातीत असे संत होऊन गेले, असे संत होऊन गेले की त्यांनी समाधीला जावं आणि जगाच्या बापानं रडावं, विश्वाच्या मालकानं रडावं. रुक्माईंनी विचारावं, कितीतरी योगी आले गेले, का बरं तुम्ही रडताय आज? असं काय होतंय तुम्हाला? कळत नाही रुक्माई, नेमकं काय होतंय मला. विश्वाच्या मालकाला सारं कळतं, पण आज त्याला स्वतःला कळना स्वतःला काय होऊ लागलंय म्हणून. देव म्हणते रुक्मिणीसी, हा एकच योगी देखिला नयनी, हे जिज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यास. जिथे विश्वाच्या मालकाला सुद्धा कळना आज त्याचा हुंदका दाटून काय येतोय. असे संत या मातीमध्ये होऊन गेले की त्यांच्यासाठी विश्वाचा मालक रडतोय. ते ज्ञानाचे सागर, ज्ञानाचे महामेरू, जगाला ज्ञान दान देऊन या जगाला ज्ञानवान बनवण्याचं काम जे करतात आजपर्यंत चालू आहे, जे अजूनही आपल्याला सोडून कुठेच गेलेले नाहीयेत. हाक मारणारा असेल तर लगेच होऊ देतात, पण तेवढ्या ताकदीचा आणि तयारीचा असावा त्यांना आवाज देणारा. ते माझे ज्ञानोबा आहे. याच मातीतले संत, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज. आणि या सगळ्या संतांचे पायिक उपासक खूप सारी संत मंडळी. खरं तर या महाराष्ट्राच्या मातीला एवढं मोठं संतांचं वरदान प्राप्त झालं, एवढं मोठं संतांचं वरदान. अगदी अलीकडच्या काळापर्यंत सद्गुरु भगवान बाबा, सद्गुरु वामन भाऊ, चाकरवाडीचे श्री संत माऊली महाराज, अशी सगळी थोर थोर संत मंडळी या मातीला प्राप्त झाली. आणि प्रत्येक जिल्ह्यात प्रभागामध्ये संतांचं अवतरण होऊन दऱ्या खोऱ्यामध्ये, वाडी वस्तीवरती, डोंगरा पहाडीमध्ये लपलेल्या आणि परमार्थापासून दूर असलेल्या जनमानसाला परमार्थाच्या प्रवाहात आणत गळ्यात माळ घाला, टाळ घ्या, टिळा लावा आणि ज्ञानोबा तुकारामचा गजर करा, विठ्ठल रुक्माई भजन करा, ही आपल्याला प्रेरणा देणारे संत याच मातीमध्ये. महाराष्ट्राच्या मातीला कुणाच्या मागे चालावं हे सांगावं लागतं, पण महाराष्ट्राच्या माती जन्माला आलेल्या माणसाला संतांच्या मागे चाला हे न शिकवता सुद्धा त्यांना चालता येतं. हे वैभव आहे या मातीचं. या मातीतली माणसं संतांच्या विचारानं चालतील. कदाचित कुणाच्या मागे जातील न जातील तो त्यांच्या वैयक्तिक याचा भाग आहे, पण संत विचाराच्या पाठीमागे चालण्याचं तो त्यांचा संस्कार आहे की त्या संस्कारानं चालतात. ते परंपरेनं पिढ्यानपिढ्या संत विचाराचा अवलंब करून चालणं हे त्यांच्या रक्तात आहे. या मातीतल्या माणसांच्या रक्तात आहे, त्यांच्या रोमारोमात आहे, नसा नसात आहे, हाडामासात आहे. संतांचे विचार बिंबलेले आहेत.
मन बुद्धीवरती, त्यांच्या अंतःकरणावरती हा एका जन्माचा संस्कार नाही, हे अनेक जन्माचे, अनेक पिढ्यांचे संस्कार या मातीतल्या माणसांना प्राप्त झालेले आहेत. सांगायचं एवढंच आहे मला तुम्हाला, धन्य आहे ही माती. आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जसे ज्ञानोबाराय, जसे तुकोबाराया, जसे नामदेव महाराज, नरहरी सोनार, या मातीमध्ये सद्गुरू भगवान बाबा, या मातीमध्ये वामन भाऊ, या मातीमध्ये संतश्रेष्ठ चाकरवाडीचे श्री संत माऊली महाराज, आदी करून आजही असे ताकदीचे प्रभावी संत आहेत की या पत्रिकेत मी एका महात्म्याचा फोटो पाहिला, माझं मन भरून आलं. बरं, आजही या मातीमध्ये असे संत आहेत, असे संत आहेत की काय श्री संत पाचलेगावकर महाराज, हे पाहिलं तरी माणसाच्या अंगावरती काटा येतोय. याच मातीतले विजयानंद महाराज, आजही सगळी महापुरुष, अद्भुत दिव्य दिव्य मंडळी या मातीमध्ये आहे. याच मातीतले महात्मे, या मातीला ज्यांनी शांतीचा सुगंध दिला, या मातीला ज्यांनी शांतीचा सुगंध तर दिला, पण त्यांच्या शांतीच्या संदेशानं लाखो लोकांच्या मनावरती प्रभाव झाला आणि कळालं असं काही जोरात बोलण्यात मजाच नाही. शांततेत जे आहे समाधान, ते मोठ्यानं बोलण्यातच नाहीये. ही जी शिकवण ज्यांनी जगाला दिली ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज स्वतः शांत आहेत, स्वतः शांत आहेत. आणि त्यांच्या अंतःकरणात निर्माण झाला, आपण स्वतः शांत आहोत, पण असा एक देव शांत आहे की त्याच्यासारखी शांतता कुठंच नाही. आणि तो अशा शांत ठिकाणी राहतो की जिथे माणसं ठरवलं तरी बडबड करू शकत नाही. स्मशानामध्ये माणसं खूप जोरात बोलतात का? बोला म्हटलं तरी आवाज निघणार. अशा शांत ठिकाणी जो देव राहतो तो स्वतः शांत आहे. अशा शांत देवाचं वर्णन करणारे शांत संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज. विठ्ठल विठ्ठल आहे की नाथ महाराज हे वैष्णव आहेत, वारकरी आहेत. बरं, वारकरी संप्रदायाची जी इमारत आहे ना, त्या इमारतीमध्ये खूप मोठा भक्कम आधार म्हणजे नाथ महाराज आहेत. अभंग आहे, संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञान देवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर, जेने केला विस्तार, जनार्दन एकनाथ, खांब दिला भागवत. ज्यांनी वारकरी संप्रदायाच्या इमारतीमध्ये ज्यांचं खूप मोलाचं स्थान आहे, या इमारतीचा भक्कम आधार जे बनलेले आहेत, संप्रदायाला प्रचंड मोठं साहित्य ज्यांनी दिलेलं आहे, आणि संत पंचायतमध्ये ज्यांचं खूप मोलाचं महत्वाचं असं स्थान, असे शांतीब्रह्म एकनाथ महाराज वैष्णव असताना सुद्धा भगवान शंकराचं वर्णन करतात. बऱ्याच वेळेला आपल्याला असं चित्र पाहायला मिळतं की कुठे कुठे शैवाचं वैष्णवांचं जमतच नाही. आपल्याकडे काही तशी गोष्ट नाही. आपण सगळे वैष्णव गळ्यात माळ घालणारी, भाळाला चंदनाचा टिळा लावणारी, खांद्यावर पताका घेऊन पंढरपूरची वारी करणारी, भले पोरांनी हाकून दिल्यावर का वारी असं ना, पण आपण सगळी माणसं वारी करणारी आहोत. मग आपण वारकरी आणि इथे त्र्यंबकेश्वराची आपण 25 वर्षापासून सेवा आणि भक्ती करतोय. याचा अर्थ नाथांच्या विचाराची आपण सगळी माणसं आहोत, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या विचाराची. खरं पाहता नाथ महाराज भगवान शंकराचं वर्णन करून आपल्या सगळ्यांना भक्तांना, उपासकांना, परमार्थ प्रथावरती मार्गक्रमण करणाऱ्या चालणाऱ्या लोकांना सांगतात, शिव आणि विष्णू असा भेदच करू नका. हा संदेश, मोलाचा संदेश नाथ महाराज या अभंगातून स्वतः महादेवाचं वर्णन करून आपल्याला सांगत आहे. शिव आणि विष्णू हा भेदच नाही. किती प्रमाण, किती पुरावे द्यावेत? हरिहरा भेदा, हरिहरा
करू नये वाद एक एकाचे हृदयी गुढी साखरेचे ठाई. त्या दोघांची अशी अवस्था आहे, उजवे वाम भाग तुका म्हणे एकच अंग. त्या दोघांची उपासना करत असताना शैव आणि वैष्णव असा भेद करण्याचं काहीही कारण नाही. खूप सारी उदाहरणं आहेत आपल्याकडे, खूप सारी उदाहरणं. एक उदाहरण तर अगदी पाठ झालेले आपल्याला. दक्षिण भारतामध्ये अशी दोन गावं शेजारी, एवढ्या शेजारी जणू आपण म्हणत नाही का सख्खे भाऊ पक्के वैरी, तेवढे ते शेजारी. दोन गावं, पण दोन गावांचं अजिबात जमत नाही. ऐकताय ना मोहा? ऐका, त्या दोन गावांचं अजिबात जमत नाही. कारण एका गावामध्ये सगळे शिवभक्त आणि एका गावामध्ये सगळे विठ्ठलाचे भक्त. दोन्ही गावांचं जमतच नाही. तोंड पाहिलं तर 10 वेळा आंघोळ करतील एकमेकाचं तोंड पाहिलं तरी. एवढे विचित्र होते, आपल्या मोह्यात दाखवायला नाही बा, एवढं विचित्र होते ते सगळेजण. आणि दोघांचंही जमत नाही, त्या दोन गावाचं अजिबात जमत नाही. पण कसं जमलं काय कुणास ठाऊक, जमतच नव्हतं. पण कसं जमलं त्याचं उत्तर अजून काही सापडलं नाही. शिवपुरातली मुलगी विष्णुपुरात दिली, हे जमलंच कसं, पण जमलंच कसं ते कळालंच नाही. शिवपुरातली मुलगी विष्णुपुरात सून म्हणून आली. मग आता जुन्या काळामध्ये काही सिमेंट कॉन्क्रीटचे फरशीची घरं नव्हती, शेणा मातीची घरं सारवावी लागत होती पूर्वी. मग ती बिचारी सून सकाळी उठली आणि घर सारवू लागली. सारवून कसं काढतात? पहिला मंडळ असं आडवं सारवतात ना. ती बिचारी असं आडवं सारवत होती. तिचा तो जुन्या काळातला कट्टर वैष्णव असणारा सासरा उठला, मोठ्या मिशा, मोठे डोळे. आणि मग तो सासरा त्यानं पाहिलं, ही झोपेतून उठल्या हिचं काय आडवं चालू झालं. तो म्हटला, सुनबाई काय मामाजी, विष्णुपूर आहे हे. हो, कट्टर वैष्णव आहोत आम्ही, माहितीये मला. उभा गंध लावतो, उभा. बरोबर आहे, आडवा आमच्याकडे काहीच चालत नाही, माहितीये मामाजी मला. आडवं सारवायचं नाही, उभं सार. आता सारवून कुठं उभं असतं का? घाबरली बिचारी ती. पहिल्याच दिवशी एवढे नियम, आयुष्य कसं जाईल. पण तिला जमत नव्हतं. उभं तिनं सारवलं. काही भिंतीला, काही सासराच्या धोत्र्याला, काही स्वतःच्या साडीला, असं कसं बसत तिनं उभं सारवून घेतलं. थोड्या वेळानं सासरा बाहेर गेला, शौचाला जाऊन आला. पूर्वी काही ब्रश नव्हते, बोटानं अगदी दात घासल्या जायचे हातावरती मंजन घेऊन. मग सासऱ्यानं असं हातावरती बोटावर मंजन घेतलं आणि दात घासायला लागले. दात आडवे घासतात का उभे घासतात तुमच्या मोह्यात? दात घासणारा मोह्यातला असू दे तर मुंबईचा असू दे, कुठलाही असू दे, दात आडवेच घासावे लागतात. मग तो सासरा आडवे दात घासायला लागला. कट्टर शैवाची पोरगी होती ती, पूर्ण संस्कार तिच्यावरती ते. ती म्हटली, मामाजी काय सुनबाई, कट्टर वैष्णव आहात तुम्ही. अगदी बरोबर, विष्णुपूर गावाचं नाव आहे या. अगदी बरोबर. आडवा अजिबात काही चालत नाही तुमच्याकडं, अजिबात चालत नाही. उभा गंध लावता ना. अगदी बरोबर. मग दात आडवे का घासता, उभे घासा ना. दचकला सासरा म्हटला, सुनबाई आजपासून तुझं तुला आणि माझं मला. तात्पर्य काय आहे या बोलण्याचं, सांगण्याचं? की शिव आणि विष्णू हा भेद आपण करतोय, पण मुळात त्यांच्यामध्ये काहीही अंतर नाही, काहीच अंतर नाहीये. दोघं एकच आहेत. आणि या भेदामध्ये लोकांनी राहू नये. लोकांची भक्ती ही द्वैत विरहित व्हावी. भेद बुद्धीने यांनी भक्ती करू नये. कुठल्या देवाला श्रेष्ठ, कुठल्या देवाला कनिष्ठ समजून आपण केलेल्या साधनेची माती यांनी करू नये, हा उद्देश आहे नाथ महाराजांचा. त्यांनी जे भगवान शंकराचं वर्णन केलं ना, तर लोकांनी अद्वैत भक्तीला प्राप्त व्हावं. सगळ्या देवांना एका भक्तिभावानं भजावं, त्यांना पूजावं, हा पवित्र उद्देश नजरेसमोर ठेवून जी उपासना, जी श्रद्धा तुमच्या अंतःकरणामध्ये भगवान विष्णू बद्दल आहे ना, तीच श्रद्धा तुम्ही शंकराबद्दल ठेवा. हा शुद्ध भाव नाथांना सांगायचा, आपल्या सगळ्यांच्या समोर मांडायचा. त्रिशूळावरी काशीपुरी, त्रिशूळावरी
दोघांमध्ये काहीही भेद नाही. त्रिशूळावरी काशीपुरी, चक्रावरी पंढरी, दोन्ही सारिखे सारिखे, विश्वनाथ विठ्ठल सखे. एका विभूतीचा गोळा, एका विभूतीचा गोळा, एका कस्तुरीचा टिळा, एका कस्तुरीचा टिळा, एका गजचर्म व्याघ्रमरा, एका भरजरी पीतांबरा, दोन्ही सारिखे सारिखे. काहीही त्यांच्यामध्ये अंतर नाहीये. भक्तांची नजर दोघांकडे पाहण्यासाठी समसमान सारखी असावी. वैष्णवांनी शिवाबद्दल द्वेष करू नये आणि शैवांनी वैष्णवाचा द्वेष करू नये, भगवान विठ्ठलाचा द्वेष करू नये. त्यांच्या मधला मतभेद नष्ट व्हावा आणि त्यांची भक्ती शुद्ध, सात्विक आणि सरळ, कुठलाही भेद त्या भक्तीमध्ये नसावा, हा उद्देश अंतःकरणामध्ये ठेवून किंबहुना हा जो अभंग आहे, जणू या धनगर मोह्याच्या 25 वर्षाच्या शिव उपासनेचं कौतुक करणार आहे, की जो माझा विचार मी मांडलेला होता 1500च्या शतकामध्ये, तो आज धनगर मोह्यामध्ये 25 वर्षापासून तुम्ही अंमलात आणता. शिव आणि वैष्णव हा भेदच नाही तुमच्याकडे, की 25 वर्षापासून तुम्ही जगाला सांगताय जे आम्ही 1500 शतकामध्ये सांगितलं. तर दोघांच्या मध्ये कसलाही प्रकारचा भेद नाहीये. भेद बुद्धीनं कधीही भगवान परमात्माच्या समोर जायचं नसतं. पहा, काही काही गोष्टी एवढ्या अद्भुत आहेत ना. घरात राहायचं आणि घराच्या प्रमुखासोबत वैरानं जगायचं, हे कसं शक्य आहे? पण हे घडलं पंढरपुरात. ज्याच्यामुळे पंढरपूर उभं राहिलं, त्या पंढरीचं वैभव, या महाराष्ट्राची श्रीमंती, या महाराष्ट्राचं दैवत, महाराष्ट्राचं आराध्य, चंद्रभागेच्या तटावरती कमरेवर हात देऊन उभा असणारा पांडुरंग परमात्मा, महाराष्ट्रातून काय, वेगळ्या वेगळ्या राज्यातून काय, जगभरातून लोक त्याच्या दर्शनासाठी जातात. पण त्याच्याच पंढरपुरात त्याचंच तोंड न पाहणारा एक भक्त होता. अजिबात त्याचं कट्टर शिवभक्त. पण भगवान परमात्मा कधी कोणती लीला करल हे आपण साधारण मानवीय बुद्धीनं कधी तपासू शकत नाही. पंढरीचा विठोबा पावला देवगिरीच्या एका सावकाराला, आणि त्या देवगिरीच्या सावकाराला देव नवसाला असा पावला की त्याला मुलगा झाला. नवस फेडण्यासाठी बायको लेकरासह सावकार निघाला पंढरपुराला. पंढरी नगरीत आल्यानंतर नवस असा होता, जर देवा मला मुलगा झाला तर तुला सोन्याचा करगोटा. आता नवस करतात, पण पेलतील एवढीच नवस असतात आपले. 11 नारळ फोडल, बारभर पेढे वाहेल, पण देवा तुला सोन्याचा मुकुट घालायला कुठं काय करल, असले एवढे अवजड आपले काही नवस नसतात. पण त्या सावकारानं फार सुंदर नवस केला, देवा तुला सोन्याचा करगोटा घालेन मी. मुलगा तर झाला, नवस फेडायचा, सोन्याचा करगोटा कोण बनवल? पंढरपुरात खूप चौकशी केली आणि जास्त चौकशी नशी मग लक्षात आलं एकच नाव, नरहरी सोनार. नरहरी सोनार महाराजांच्याकडे आले. नरहरीजी, सोन्याचा करगोटा बनवायचा विठुरायाला, काही हरकत नाही, माप घेऊन या, तुम्हाला करगोटा बनवून देतो. माप आणलं, दिलं माप, बनवा असा. पण माप चुकलं तर, म्हणजे चुकलं तर त्या प्रश्नापेक्षा माझा अगोदर सांगतो की मी मंदिरात जात नाही, विठ्ठलाचं तोंड पाहत नाही, तुम्ही माप आणलं तर तुम्हाला देईल मी. ठीक आहे म्हणे, आम्ही माप घेऊन येतो. माप आणलं, सुंदर असा रत्न जडित सोन्याचा करगोटा बनवला. करगोटा फार देखणा होता, सुंदर होता, फार फार सुंदर बनवलेला होता.
करगोटा घेतला, देवाला अभिषेक केला आणि जसा कमरेला करगोटा घालायला लागले सावकार, करगोट्याचं माप जास्त झालं, कमरेला घातला, गर कणगळाला खाली. अरे रे रे, करगोटा थोडा जास्तच झाला. नरहरीजी काय म्हणता, करगोटा थोडा मोठा झाला. बरं, किती कमी करू? एक कांडभर कमी करा. कांडभर कमी केलं. आता पुन्हा घातला करगोटा, आता तर 2 कांडे कमी पडला. पुन्हा नरहरीजी जरा जास्तच कमी झाला, थोडा वाढवा बरं. किती वाढवू? एक 2 कांडे वाढवा. पुन्हा 2 कांडे वाढवलं तर 4 कांडे लांबला, पुन्हा गळाला. 10 चक्रा झाल्या सावकाराच्या. सावकार म्हणतात, नरहरी महाराज हात जोडतो तुम्हाला, ज्याचं काम त्यानंच करावं. तुम्हाला कळतं ते तुम्ही माप घ्या, आम्हाला उगीच चक्कर, आम्ही एवढ्या दूरवरून आलो, एवढ्या दूरवरून आम्ही आलो, तुम्हाला इथपर्यंत यायला जड. अहो म्हणे मी विठ्ठलाचं भक्तच नाही, त्याचं तोंड पाहत नाही. नका तोंड पाहू म्हणे, तो दाखवल ना, तुम्ही तुमच्या डोळ्याला पट्टी बांधा, त्याने जरी दाखवलं तरी. बर, नरहरी महाराजांच्या डोळ्याला पट्टी बांधली. किती नवल वाटतं या सगळ्या गोष्टींचं. देव दिसू नये म्हणून डोळ्याला पट्टी बांधली आणि नरहरी महाराजांना हाताला धरून रावळात गेले. रावळामध्ये नरहरी महाराजांना घेऊन गेले. समोर विठुराया उभा, जणू देव अंतःकरणातून मनातून हसत होता. नरहरीजी नका तोंड पाहू, पण इथपर्यंत आलात तर खरे माझ्यापर्यंत. आणि आता नरहरीजींना सांगितलं, नरहरीजी समोर देव आहे, हाताने चाचपून माप घ्या कमरेचं. ठीक आहे. नरहरीजींनी दोन्ही हात मूर्तीला लावले. ज्या देवाला डोळे भरून पाहायला आणि त्याच्या चरणाला माथा तर टेकतच नाही, उगी हात लावायला काय जीवाची परवड आहे आपल्या, किती धडपड असते आपली. तेवढ्यात त्या पोलिसांनी ओढावा, मग तो पोलीस फाडूनच खावा की काय, असं होतं आपल्याला. आणि त्याला आपल्याला पाहते माणसं उडून उडून ते पण वैतागलेले असतात. तिथे असतात ना सेवेकरी खाकी कपड्यातले, ते आपल्याला ओढतात, आपण त्याला ओढतो इकडं. घरात आपल्याला काठीशिवाय चालवत नाही, तिथून तिथं गेलं कुठून बळ येतं काय कोणास ठाऊक. त्यांना ओढायची तयारी आपली. पण त्या देवाला दोन्ही हात लावायला मिळाले नरहरी महाराजांना. नरहरी महाराज हातानं पाहतायत, भगवान सावळा विठुराया जसा विटेवर असा उभा आहे. कसा सुंदर ते धार उभी मुकुट, कानातली मकर कुंडल, गळ्यातली वैजयंती माळा, कमरेवर दिलेले हात नरहरीजींच्या हाताला लागलेच नाही. नरहरीजींच्या हाताला असं रूप लागलं, हाताने सुद्धा रूप कळतं, फक्त डोळ्यानंच कळतं असं नाही, हाताने सुद्धा रूप कळतं. हात फिरवला, माथ्यावर चंद्र, मस्तकावर गंगा, ध्यान मुद्रा, कानामध्ये विंचवाची कुंडल, गळ्यामध्ये रुंड माळा, ध्यान मुद्रा, असं असं रूप हाताला लागलं. नरहरी महाराज म्हणता, सावकार हा विठू नाही तुमचा, हा शंकर आहे माझा, काढा पट्टी. पट्टी काढली. विठ्ठल, अरे बंद करा. जसा विठ्ठल दिसला, बंद करा, हा विठ्ठल आहे. पाहिला ना कसा होईना, दिसला ना तो तुम्हाला. पुन्हा विठ्ठल दिसला, डोळे बंद. सावकार फसलो मी, हाताला तर शिव लागतायत. अहो तुम्हाला सांगत होतो विठ्ठलच नाही म्हणे, अजून एकदा पाहतो शिव आहे का विठ्ठल आहे. पुन्हा डोळे बंद केले आणि पुन्हा चाचपायला लागले. माथ्यावरचा मुकुट, कानातली मकर कुंडल, खांद्यावरचा पीतांबर, गळ्यातली वैजयंती माळा, कमरेवर ठेवलेले हात लागलेच नाही. या हाताला असं रूप लागलं, माथ्यावर चंद्र, मस्तकावर गंगा, विस्तारलेल्या जटा, वाहणारी गंगा, ध्यान मुद्रा, कानात विंचवाची कुंडल, गळ्यामध्ये रुंड माळा, आणि असं ते ध्यानस्थ असणारं मांडी घालून बसलेलं रूप नरहरीजींच्या हाताला लागलं. नरहरीजी म्हणतात, सावकार काहीतरी गडबड होते. डोळे उघडले की विठ्ठल दिसतोय आणि डोळे बंद केले की शंकर हाताला लागतोय. नेमकं काय मला कळच ना. अहो म्हणे विठ्ठलच, अहो नाही म्हणे हाताला शंकर लागतोय माझ्या.
पट्टी काढा. पट्टी काढली, पण डोळे हळूहळू हळूहळू उघडायला लागले. डोळे अगदी किलकिल डोळे करून पाहिलं, छोटे उघडे डोळे करून पाहिलं. विठ्ठल बंद करा. अरे तुम्हीच बंद करा, तुमचे डोळे बंद करा तुम्ही. पुन्हा डोळे बंद केले. 4-4 वेळा असंच झालं. हाताला शिव आणि पाहिलं तर विठ्ठल. नरहरिजींच्या लक्षात आलं, चूक मूर्तीत नाही आणि चूक तर इथपर्यंत घेऊन येणाराची पण नाहीये. चूक तर आजपर्यंत इथं हा नरहरी आला नाही ना, त्याची स्वतःची चूक आहे. की इथे देव शिवभक्ती करणारा हा नरहरी भेद बुद्धीन आजपर्यंत भक्ती करत होता. पण साक्षात विठुरायानं आज मला समजावून सांगितलं, नरहरी अरे शिव आणि मी वेगळे नाहीतच रे, आम्ही दोघे एकच आहोत. आजही पहा, पांडुरंगाची मूर्ती पंढरपुरातली असेल किंवा गावाकडे आपण मंदिर बांधून बसवलेली असेल, अगोदर महादेवाची पिंड भगवान पांडुरंग परमात्माच्या मस्तकावर आहे. अगोदर शंकर इथे दिसतात आपल्याला पाहिले तर, नंतर विठुराया आहे. ते दोघं एकच आहेत. दोघांमध्ये कसल्याही प्रकारचा भेद नाही. आणि जेव्हा त्यांना खऱ्या शुद्ध भक्तीचं ज्ञान झालं ना, तेव्हा नरहरी सोनार म्हणायला लागले, देवा तुझा मी देवा आज नजरेतला, भक्तीतला, उपासनेतला, परवा माझ्या सेवेतला भेद संपलेला आहे. मग अशीच आपली भेदरहित द्वैतरहित भक्ती व्हावी आणि सर्व देव देवतांना आपण समभावानं पाहावं. जी श्रद्धा तुमची विठुरायावरती आहे, तीच श्रद्धा भगवान शंकराच्या बाबतीत आपल्या अंतःकरणात निर्माण व्हावी. शैव आणि वैष्णव असा भेद करत भजन सोडून भांडण लोकांनी करत बसू नये. भजनच करावं, भांडणात वेळ घालू नये. याच्यासाठी आणि गावातल्या विठ्ठल मंदिरामध्ये जो वारकऱ्यांचा, भाविकांचा जो उत्साह आहे, तोच उत्साह, तीच उपासना प्रत्येक शिवमंदिरात सुद्धा भाविकांचे चालावे. गावातल्या शिवमंदिराचं सुद्धा महात्म्य तेवढंच आपल्या अंतःकरणात असावं. याच्यासाठीच संत श्रेष्ठ शांतीब्रह्म एकनाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये शिव भोळा माझे
दोन्ही मृदंगाचार्य आणि दोन्ही गायिका त्यांच्या जोरात टाळी वाजू, कारण या लेकरांची वय नाही तेवढं गाणं वाजवण्याची. बरं त्यांची वय नाही, पण हे वयापेक्षा जास्त वाजवतायत आणि जास्त गातायत. काय भगवंताची कृपा म्हणावी लागेल. आत्ताच्या वयात एवढं वाजवताय, आणखी जर वयानं मोठे झाल्यावर तर किती छान तयार होतील. ही भगवंताची विशेष कृपा आहे यांच्यावर. ते सगळ्यांचं कौतुक आहे. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. स्वतः नाथ महाराज सांगतात, बाबांनो, सगळ्या देवांचा देव महादेव हा अतिशय भोळा देव आहे. त्या देवाला समजून घ्या. कुठलाही मनामध्ये द्वैत भाव न ठेवता, म्हणजे द्वैत भाव ठेवून शिवाकडे जाऊ नका, शंकराकडे जाऊ नका. अंतकरण निर्मळ करून भगवान शंकराकडे जा. तो देव अतिशय भोळा देव आहे, अतिशय भोळा देव आहे तो. त्याच्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक भक्ताचं तो कल्याण करणार आहे, असंही सांगते तुम्हाला. खर तर शिव महापुराण ही कथा करत असताना भगवान शंकराच्या भक्तीच्या कितीतरी गोष्टी अभ्यासात आल्या आणि आज कितीतरी लोकांना अनुभव आहे. महादेवाला रोज तांब्याभर पाणी जर आपण घातलं रोज, तर आपल्या पत्रिकेतला पितृदोष, कालसर्पदोष, वास्तुदोष असे भयंकर दोष नष्ट होतात. महादेवाला फक्त तांब्याभर पाणी घालण्याचा प्रभाव आहे. आता अलीकडे पूर्ण जगभरामध्ये शिवभक्तीचा खूप मोठा ओढा निर्माण झालेला आहे. लोकांना शिव महापुराण कथा ऐकण्याची गोडी निर्माण झालेली. आणि महिला खास करून शिव महापुराण मोबाईलवर, आपल्या गावात कथा जर लागली शिवपुराणची तर गर्दी असणारच, पण रोज महिला मोबाईलवरती शिवपुराण ऐकतात. पंडित प्रदीपजी मिश्रा महाराज यांच्यामुळे शिवभक्तीचा खूप मोठा प्रभाव जगभर निर्माण झालेला आहे. ज्यांना हिंदी कळतं ती तर लोक ऐकतातच, पण ज्यांना हिंदी कळत नाही ना, अशी लोक सुद्धा त्यांचं बोलणं ट्रान्सलेट करून ऐकतात, म्हणजे महादेवाच्या भक्तीच्या संदर्भात. पंडित जी सांगतात, एक लोटा जल और सब समस्या का हल. हे वाक्य आपल्याला पाठ आहे, पण आपल्याला वाटतं हे वाक्य आता आपल्या कानावर पडलंय, हे आता आपण ऐकलंय, पण हे संतांनी खूप अगोदर आपल्याला
एक लोटा जल और सब समस्या का हल हे खूप अगोदर सांगितले आपल्या संतांनी, खूप अगोदर. एक पसा पाणी एक बिल्वादळ पूजन केवळ सोपे बघू. महादेवाला तांब्याभर पाणी घाला, महादेव खुश होतात. आपल्या पत्रिकेतला पितृदोष नष्ट होतो. पितृदोष वाटतोय तेवढा सोपा नाही. मोहा, हा पितृदोष एवढा कठीण आहे. पितृदोषाची लक्षण आहे का? मध्यरात्रीला जाग येत असेल, तहान भूक लागत असेल तर ते पितृदोषाचं लक्षण आहे. पण जाग मध्यरात्रीला येत असेल तर, पहाटे 3:30 4:30च्या दरम्यान जर तुम्हाला जाग येत असेल तर समजावं ब्रह्ममुहूर्तावर येणारी जाग, मग कोणत्याही कारणानं असू द्या, ब्रह्ममुहूर्तावर तुम्हाला जर जाग आली तर समजावं तुमच्या जीवनात काहीतरी मोठा पर्व काळ येणार आहे. खूप काही चांगलं तुमच्या जीवनात घडणार आहे. पण त्यावेळेला जाग आली तर देवाचं नामस्मरण करा, म्हणजे ते सगळे पर्व काळ लवकर येतील तुमच्या जीवनामध्ये. आणि खूप काही चांगलं, एक अद्भुत शक्ती, एक दिव्य शक्ती, ईश्वरीय शक्ती तुमच्या जीवनामध्ये खूप काही चांगलं करणार आहे. तुम्हाला काहीतरी तुमची दैवत तुम्हाला आशीर्वाद देणार आहेत. हे त्याचं लक्षण आहे. कशाचं? जर तुम्हाला पहाटे 3:30 4:30च्या दरम्यान जाग येत असेल तर. पण तेव्हा उठल्यानंतर चुकीच्या बातम्या, काहीतरी उगीच गप्पा मारायच्या, काहीतरी बोलायचं, हे असली कामं करायची नाही. त्या दैवी शक्तीचा प्रभाव तुमच्यावरती व्हावा, तुम्हाला आशीर्वाद प्राप्त व्हावा, काहीतरी चांगलं तुमच्याकडनं घडावं, तुमच्या जीवनात चांगलं घडावं असं वाटत असेल तर पहाटे जाग आल्यानंतर भगवान परमात्माचं नामस्मरण करा. पण जाग पहाटे नाही, मध्यरात्रीलाच येते तर समजावं हा पितरांचा तुमच्यावरती असणारा प्रकोप आहे. मध्यरात्रीला तुम्हाला जाग येते याचा अर्थ तुमची पितर तुम्हाला ती अतृप्त आहेत. तो पितृदोषाचा प्रभाव आहे. पती पत्नी दोघांमध्ये काहीच दोष नाही, पण संतान जन्माला येत नाही, पितृदोषाचं लक्षण आहे. एखादं काम आपण हाताला धरावं, ते कामच व्यवस्थित पार पडत नाही, ते पूर्ण होत नाही, ते सुद्धा पितृदोषाचं लक्षण आहे. सगळ्या गावाला ज्ञान सांगतायत पण घरात असली भयंकर भांडणं करतायत, हे सुद्धा पितृदोषाचं लक्षण आहे. गाव शब्द मोडत नाही पण आपलीच घरातली माणसं आपलं ऐकत नाहीत, हे सुद्धा पितृदोषाचं लक्षण आहे. 40च्या दरम्यान एका मागे एक काही वर्षाच्या अंतरानं घरातली माणसं अवेळी अर्ध्या वयात मृत्यूला प्राप्त होत असतील, ते सुद्धा पितृदोषाचं लक्षण आहे. घरामध्ये अन्नधान्याचे पोते जेवढे भरलेले आहेत तेवढेच पोते औषध गोळ्यांचे जर भरलेले असतील, आपण भरून ठेवत नाही, तो भाग वेगळा, पण तेवढेच पोते औषध गोळ्यांचे भरलेले असतील तर ते सुद्धा पितृदोषाचं लक्षण आहे. आपली पितरं आपल्याला आडवी आडवी पडत असतात, ती जर अतृप्त असतील तर. हा पितृदोष फार भयंकर आहे. सगळं असून सुद्धा माणसाला सुख लागत नाही. काल सर्पदोष, वास्तुदोष सगळं असताना सुद्धा माणसाला सुखी राहू देत नाही. हा भयंकर असणारा दोष. कधी कधी नारायण नागबली, त्रिपिंडी या सगळी कर्मकांड करून सुद्धा तो नष्ट होत नाही. पण सांगू तुम्हाला, मोह्यातल्या लोकांनी काळजी करायचं काहीच कारण नाही. कारण असा पितृदोष घालवण्यासाठी आणि कालसर्पदोष घालवण्यासाठी, वास्तुदोष घालवण्यासाठी, पितरांना तर्पण करण्यासाठी, कर्मकांड करण्यासाठी महाराष्ट्रभरातल्या लोकांना त्र्यंबकेश्वरला जावं लागतं, नाशिकला. पण मोह्यातल्या माणसांना अजिबात टेन्शन नाही. तुम्हाला त्र्यंबकेश्वरला जायची गरजच नाही, तो त्र्यंबकेश्वर इथंच आहे तुमच्यासाठी. तुम्ही या त्र्यंबकेश्वराची जरी भक्तिभावानं सेवा केली तर हे दोष तुमच्या पाठीमागे लागणारच नाही. पण याला मात्र तुम्हाला विसरून चालणार नाही. याची सेवा, याची उपासना, या देवाचं स्मरण, त्याच्यासाठी वर्षाकाठी हा कार्यक्रम तुम्ही करता की नाही? एकदा
तर वर्षभरातून कमावलेल्या धनातून थोडा भाग त्याच्यासाठी खर्च करणं. मला कौतुक वाटलं की ती लाइटिंग महिलांच्या माध्यमातून ती रोडवरची लाइटिंग आहे. महिला मंडळासाठी आपण टाळी वाजवू. माझ्यासोबत आम्ही ज्यांच्याकडे होतो प्रसादासाठी त्या आईंनी मला सांगितलं, दीदी ही सगळी रोड पर्यंतची लाइटिंग महिला मंडळानं केलेली. आज तुम्ही येणाऱ्या भक्तांसाठी रस्त्याला उजेड केला ना, देव तुमच्या जीवनात उजेड करून टाकत, तुमचं जीवन प्रकाशमय होऊन जाईल. हा त्र्यंबकेश्वर आहे, याचं देणं अद्भुत आहे. हा भोळा महादेव आहे आणि मोह्यातल्या लोकांना त्र्यंबकला जायची गरजच नाही. त्र्यंबकचा राजा तुमच्या जवळ आहे, तुमच्या जवळ आहे, तुम्ही त्याच्या सानिध्यात आहात आणि तो या दरीमध्ये, या कुशीमध्ये स्वतः ध्यानस्थ ध्यान मुद्रेमध्ये आहे. हे जागृत देवस्थान आहे. जे भजल त्याला तो पावणार आहे. या देवाचं महिमान फार मोठं आहे, असं समजू नका. या देवाची भक्ती, याची उपासना फक्त तुम्हीच इथे येऊन करताय. सांगू, हे एवढं पवित्र स्थळ आहे. या त्र्यंबकनाथाची उपासना करण्यासाठी, त्या त्र्यंबकाची सेवा करण्यासाठी, ते साधना करण्यासाठी आपल्याला ती नजर नाही, पण 33 कोटी देव सुद्धा इथे साधना करण्यासाठी येत असते. इथे जर तुमचं अन्नदान असेल तर हे अन्नदान फक्त तुम्हीच खाताय अजिबात नाही. इथे जर भंडारा होत असेल, अन्नदान होत असेल तर तो या त्र्यंबकाचा प्रसाद घेण्यासाठी देवांची सुद्धा मंडळी पंक्तीला बसत असेल तर तो आपल्याकडे ती नजर नसते. पहा, कधी कधी आपलं अंतःकरण जाग होत नाही, आपण फक्त भावनेच्या भरात काही गोष्टी करत जात असतो. पण ह्या भूमीला, या तीर्थाला, या ठिकाणाला साधारण समजू नका. आणि हे धनगर मोहा गाव हे साधारण गाव नाहीये, हे तीर्थक्षेत्र आहे. हे तीर्थक्षेत्र आहे. या भूमीचं महात्म्य फार मोठं आहे. इथं आल्यानंतर माणसाला कळतं की ही भूमी किती तपस्वी आहे, या भूमीची काय श्रीमंती आहे, या भूमीचं काय महात्म्य आहे. असो, मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की पितृदोष, कालसर्पदोष, वास्तुदोष असे भयंकर दोष नष्ट होतात एकाच गोष्टीनं. एक पसा पाणी, एक बिल्वदळ, पूजन केवळ सोपे बहु. महादेवाला फक्त तांब्याभर पाणी घाला, तो खुश होतो, प्रसन्न होतो. एक गोष्ट लक्ष देऊ नये का, देवपंचायतन आहे. देवपंचायतन म्हणजे मुख्य 5 देव, आणि ती देवपंचायतन देवघरात असावी. ती 5 देव देवघरात असल्याशिवाय देवहारा पूर्ण होत नाही. आपल्या देवघरात प्रामुख्यानं 5 देवता असल्या पाहिजेत. आता देवघरात किती देव असली पाहिजेत हे यांना सांगून उपयोगच नाही, कारण यांना जर विचारलं तर एकही देव सांगता येणार नाही. हे मला इकडे सांगावं लागेल. पण सांगू, देवघर हे जसं तुम्हाला माहिती आहे ना, तसं माझ्या दादा बाबा काकांना सुद्धा माहिती असलं पाहिजे की आपल्या देवघरामध्ये किती देवमूर्ती आहे. आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असावी. आपल्या देवघरामध्ये भगवान शंकराचं शिवलिंग असावं. आपल्या देवघरामध्ये कृष्णाचं, विष्णूचं रूप रंगनाथ असावा. आपल्या देवघरामध्ये आई जगदंबेचा तांदळा असावा. आपल्या देवघरामध्ये सूर्याचं गोल चक्र असावं. आणि कुलदैवत आणि कुलदेवी ही उप असली पाहिजेत. या 5 देवता देवघरात असल्याच पाहिजेत. इतर देवता, त्यांच्या प्रतिमा, फोटो, मूर्त्या श्रद्धेनुसार ठेवा. पण या 5 पैकी एक जरी देव गैरहजर असेल तर पूजेचं फळ मिळेल का नाही हे मी नाही सांगू शकत तुम्हाला. पण प्रामुख्यानं 5 देव देवघरात असावीतच. मोहा महिला मंडळ झोपल्या काका, मी फार महत्वाचं सांगायला लागले तुम्हाला, लक्ष देऊ नाही का. देवघरात गणपती बाप्पा, आई जगदंबा, भगवान शंकर, रंगनाथ आणि सूर्य भगवान ही 5 देवता देवघरात असली पाहिजेत. यांना देवपंचायतन म्हणतात. आणि या 5 देवांना प्रसन्न करण्यासाठी फार सोपा मार्ग आहे, फार सोपी सूत्र आहेत. गणपती बाप्पाला मोदक द्या, 1 नंबर, खुश झाले ते. गणपतीला मोदक आवडतात. 10 दिवसासाठी गणपती बाप्पांची स्थापना होते की नाही आपल्या घरात भाद्रपदामध्ये. मग त्यावेळी आमचं महिला मंडळ पहिल्या दिवशी जे मोदक दाखवतं ते थेट उठायलाच मोदक. मधले दिवस गणपती बाप्पाला मोदकच देत नाही. बाप्पा म्हणतात, आई आण मला मोदक, अक्का मला मोदक दे, ताई मला मोदक दे, पण आपण देत नाही. तसं अजिबात करायचं नाही. गणपती बाप्पांची आरती जेवढी महत्वाची असते ना, तर त्यांना मोदक हे फार आवडतात.
गणपती बाप्पाला मोदक द्या, ते खुश होतात. आई जगदंबेची खणा नारळानं, साडी चोळी, मेहंदीचा कोण, चुडा, शृंगाराचं साहित्य, हळदी कुंकवानं तिची ओटी भरा, ती खुश होते. आईला शृंगाराचं साहित्य दिलं की ती खुश होते. सूर्याला नमस्कार केला की सूर्य खुश होतात. जुनी लोक स्नान केले की सूर्याला नमस्कार करायची. आणि ज्या लोकांना सूर्याला नमस्कार करायची सवय आहे, अशा लोकांवरती कधी दुर्जनाची सावली पडत नाही. दुर्जनाची सावली पडू नये ही माणसांना सांगण्यापेक्षा सूर्य भगवंताला हात जोडा, ते आपोआप तुमची काळजी घेतील, तुमच्यावर दुष्ट माणसाची सावली पडू देणार नाही. सूर्यनारायणाला नमस्कार करा, ते खुश होतात. भगवान श्री विष्णू, श्री हरी, नारायण हे कशानं खुश होतात? आपण आपल्या जीवनामध्ये परोपकार केला, परोपकार केला की नारायण खुश होतात. तसं एक लोटाभर पाणी महादेवाला घातलं की महादेव खुश होतात. ह्या 5 देवांना खुश करणारी ही 5 सूत्र आहेत. या 5 गोष्टीने ते प्रसन्न होतात. त्याच्यामध्ये सगळ्यात सोपं, महादेव लोटाभर पाण्यानं प्रसन्न होतात. का? तर हा देव अतिशय भोळा, साधा आणि भोळ्या बाबड्या भक्तीला प्रसन्न होणारा हा देव आहे. म्हणून तर नाथ महाराज म्हणतात, महादेवासारखा देव नाही बरं, हा देव अतिशय भोळा देव आहे. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. महादेव एवढे भोळे आहेत. त्यांचं भोळे पण किती आहे या बाबतीत एक उदाहरण सांगते. विठ्ठल विठ्ठल आज ज्ञानाच्या गोष्टी घरी घेऊन जायच्या, की ज्या ज्ञानाच्या गोष्टी तुमचं गृहस्थ जीवन जगत असताना कुठेतरी तुम्हाला उपयोगी येतील, कुठेतरी तुमचं भलं करतील, तुमचं कल्याण करतील, अडचणीच्या प्रसंगी तुम्हाला मार्ग दाखवतील. अशा ज्ञानाच्या गोष्टी आज कीर्तनातून तुम्हाला घेऊन जायच्या आहेत. देवघर कसं असलं पाहिजे? महादेव भोळं दैवत आहे. कोणता देव कोणत्या गोष्टीनं प्रसन्न होतो? कधी कधी नवरात्रीत 9 दिवस उपवास धरतो, पण देवीची खणा नारळानं आपण ओटीच भरत नाही. नेमकं वर्म आपल्याकडनं राहतं, असं वर्म आपल्याकडनं चुकू नये याच्यासाठी काही मोलाच्या गोष्टी मी तुमच्यासोबत सांगत अभंगातला संवाद पुढे 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 घेऊन चालले आहे. वेळ माझी संपत आलेली आहे. एक उदाहरण सांगते. महादेव अतिशय भोळा देव आहे. कोणत्या बाईला वाटतं आपला पती भोळा असावा? हात उंच करा. कोणालाच वाटत नाही की आमचा मालक भोळा असावा. ते खूप चतुर असतात, पण बोलता बोलता महिला म्हणतात आमचा ना भोळा महादेवच आहे. नसतात ते भोळे, पण महिला मंडळ काय म्हणतात? आमचा पप्याचा बाप भोळा महादेव आहे. बर, कुठल्याच बाईला वाटत नाही की आपला पती भोळा भाबडा भोळसट असावा, असं कोणालाही वाटत नाही. आता सगळ्या देवदेवतांच्या पत्न्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी एकत्र आल्या. कैलासामध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम, आणि बाया एकत्र आल्या ना, का मालकाची फुशारकी मारतात तेच कळत नाही. आमचे मालक, आमचा पप्याचा बाप असा, आमचा पप्याचा बाप तसा, आमचा पप्याचा बाप तसा. पप्याच्या बापाचंच कौतुक करणार. बाई माणसाला सवय आहे. नथ घेऊ द्या, साधी नथ 2 ग्रॅमची, भले ती डुप्लिकेट का असली काही हरकत नाही. नथ जर घेतली ना तर बाई गावभर देवाचं नाही पण मालकाचं भजन करणार. नथनी दी यारणे सुमिरत बार बार. बरोबर आहे काय? नथनी दी यारने सुमिरत बार बार, अरे नाक दिया जिस यारने उसको भूल गई ना. मालकानं नथ दिली तर बाई गावभर भजन करते, ज्याने नाक दिलं त्याचं नाव सुद्धा घेत नाही. बाईला मालकाचं कौतुक करायचं म्हटलं की खूप. आता 2 मैत्रिणी एकत्र आल्या, नवीन लग्न झालेलं, पंचमीला गावाकडे आल्या आणि एकत्र येऊन मालकाचं कौतुक करायला लागल्या. एक म्हणते, बाई मैत्रीण सखी, माझे मालक एवढे हुशार आहेत, एवढे हुशार आहेत की त्यांनी लिहिलेलं पत्र मला आजपर्यंत वाचता नाही आलं, ते मला वाचताच येत नाही. दुसरी म्हटली, बाई तुझ्या मालकापेक्षा माझे मालक हुशार आहेत. म्हणे कसे? म्हणजे त्यांनी लिहिलेलं पत्र त्यांनाच वाचता येत नाही. म्हणजे बाया काय कौतुक करतील मालकाचं काही सांगता येत नाही. तसं सगळ्या देवस्त्रिया एकत्र आलेल्या, सगळ्या जणी आपापल्या मालकाचं कौतुक करतायत.
सगळ्या जणी म्हणतात आमचे मालक असं करतात, आमचे मालक तमक करतात, अमक करतात, ढमक करतात, काय काय करतात, काय काय करतात. माता पार्वती काहीच बोलत नाही, कारण हे काहीच करत नाही. हे काहीच करत नाही पण माता पार्वती काहीच बोलत नाही. माता पार्वती थोड्याशा नाराजच झाल्या आणि माता पार्वती कैलासात आल्यानंतर शिवजी म्हणतात, का पार्वती तू अशी नाराज? म्हणे मला सप्तऋषी तेव्हा सांगतच होते, पण मी त्यांचं काहीच मनावरती घेतलं नाही. आज सगळ्या देवश्री आपापल्या मालकाचं कौतुक करत होते, आमचे मालक अमुक करतात, तमुक करतात, काय काय करतात, काय काय करतात. आणि मला कुठं बोलता आलं? माझे मालक काहीच करत नाही, ते फक्त उठ बस भजनच करतात. त्यांना भजनाशिवाय दुसरं काही जमतच नाही. भजन करी महादेव भजन करी महादेव. आणि माझे मालक फक्त भजनच करताय, दुसरं काहीच करत नाही. महादेव म्हटले, पार्वती अशी नाराज होऊ नको, तू सांग बरं मी काय काम करू, तू सांग ते मी काम करतो. आणि मग माता पार्वती म्हटल्या, तुम्हाला काय जमतंय? म्हणे मला काहीच जमत नाही. नाही म्हणे काहीतरी काम करावं लागेल. पार्वती तू सांग ना, मी ते काम करतो. म्हणे सगळ्यात सोपी आहे शेती. खरंच सांगा मला, शेती सोपी आहे? आपण सगळे शेतकरी आहोत, शेती सोपी आहे? काही काही लोक अशी आहेत, त्यांना मिरच्या झाडाला येतात का बुडाला येतात कुठं मिरच्या येतात हे सुद्धा माहिती नाही. ते शेती करायला निघतात कधी कधी, ते शेतीचा अहवाल तयार करतात. मिरचीच्या बुडाच्या सगळ्या मिरच्या वाहून गेलेल्या आहेत. अरे बुडाला नसतातच मिरच्या, त्यांनी अहवाल तयार करायचा. म्हणजे मला सांगायचं काय तुम्हाला, की आपल्याला वाटतं हे सोपं आहे, अजिबात नाही. शेती करण्यासाठी सुद्धा अभ्यास असावा लागतो आणि सगळ्यात कठीण आहे शेती. आणि खूप मातीचं जर परीक्षण, मग त्याचं निरीक्षण, मग त्याच्यावर शेती, फार कठीण गोष्टी आहेत. वाटते तेवढी सोपी नाहीये. माता पार्वती म्हटलं सगळ्यात सोपी शेतीच आहे, तुम्ही शेती करा. महादेव म्हटले, पार्वती पण शेत नाही, नंदी नाही, नांगर नाही, कशी शेती करायची? आता पार्वती म्हटल्या, कृष्ण तुमचा खूप जवळचा मित्र आहे. म्हणे हो, द्वारकाधीश माझा मित्र आहे. मग जा तुम्ही द्वारकेला, शेती घ्या आणि शेती उसनवारी शेती घ्या. त्यांच्याकडे एवढ्या मोठ्या गायी आहेत, आपला एक नंदी आणि त्यांचा एक नंदी घ्या. आणि त्यांचे भाऊ नाही का ते बळीराम दादा, त्यांचं नांगर, त्यांचं हे आहे शस्त्र आहे, नांगर घ्या त्यांच्याकडनं आणि शेती करा. ठीक आहे पार्वती. आले बोले बाबा, नगर में जोगी आया, आके अलख जगाया, ओ सबसे बड़ा है तेरा नाम, भोलानाथ भोलानाथ भोलानाथ.
जय हो, आइए पधारिए, क्यों कैसे आना हुआ आपका? भोलेनाथ म्हणतात द्वारकाधीश आलो असंच तुम्हाला भेटायला, काम आहे माझं. म्हणे काही पण काम सांगा तुम्ही. अहो म्हणे मला शेती करायची. बाबा तुम्ही शेती करणार? तुम्हाला फक्त भजन जमतंय, शेती वगैरे काही जमत नाही. नाही म्हणे प्रयत्न करायला काय हरकत आहे, माणसानं प्रयत्न केले तर काही होत आहे, मी शेती करतो. बाबा बरं ठीक आहे, शेतीसाठी मी तुम्हाला माझी शेती देतो. माझी शेती काय आणि तुमची शेती काय, काय फरक आहे? उतारा माझ्या नावावर, ताब्यात तुमच्या, काय फरक पडला? तुम्ही शेती, माझी शेती करा. म्हणे द्वारकाधीश शेतीसाठी एक बैल पाहिजे. हो म्हणे आहे ना, एवढे मोठे खोंड आहे, ते खोंड घ्या तुम्हाला. हो म्हणे एक माझा नंदी, एक तुमचा नंदी. म्हणे दादाकडनं तेवढं गोड बोलून नांगर घ्या ना, आपल्याला नांगर पण पाहिजे. मग दादाचा नांगर घेतला, सोन्याचा नांगर. भोले बाबा फिरवतायत, नंदी ओढून ओढून घामाघूम, सगळे भूत दगड वेचतात. भूत पण होते ना सोबत, भूत दगड वेचायला. आणि मग सगळी मशागत, एवढी सुंदर मशागत केली ना शेतीची, सुंदर एक प्लॉट तयार केला. भोले बाबा म्हणतात द्वारकाधीश पण ह्याच्यात पेरायचं काय, त्याचं नॉलेज आपल्याला नाही. द्वारकाधीश बोलले बाबा तसं नको, तुम्ही घरी फोन करून की काय पेरायचं. हो म्हणे ठीक आहे, फोन लाव. हॅलो पार्वती, एक नंबर प्लॉट तयार झालाय, चांगली मशागत केली, पण काय पेरू तेच कळना. माता पार्वती म्हटल्या त्यातलं मलाही काही कळत नाही, तुम्ही कृष्णाला विचारा. बरं ठीक आहे, पटकन मोबाईल ठेवला. द्वारकाधीश काय पेरावं हे पार्वतीला पण कळत नाही, तुम्हीच सांगा. म्हणजे देवा सगळं सांगतो मी तुम्हाला, पण पहा तुम्हाला उसनवारी मी जमीन दिली, माझा नंदी दिला, नांगर दिला, पण हा व्यवहार आहे, व्यवहारामध्ये आपला वाटा कसा असणार तो अगोदर सांगा. भोलेनाथ बोलले ते विचारायचंच राहिलं, म्हणजे घरी काय काय विचारलं हे सुद्धा कळायला हवं. महादेव खूप भोळे. महादेव म्हटले पार्वतीला विचारतो, फोन लावला. हॅलो पार्वती, अगं ते पेरायचं पण सांगणार आहेत, बियाणं कोणतं पेरायचं, पण वाटा कसा करायचा, आपल्याला काय घ्यायचं आणि कृष्णाला काय द्यायचं. माता पार्वती म्हटलं स्पीकर ऑन आहे का, कमी, पटकन सांगा. म्हणे स्पीकर कमी. हा ऐका, जमिनीच्या वरचं सगळं पीक आपल्याला आणि खालचं कृष्णाला. असंच करा, सांगते ते लक्षात धरा, विसरून जाऊ नका. ठेवा फोन. ठेवला. द्वारकाधीश पेरायचं काय ते सांग. बाबा सांगतो काय पेरायचं ते, पण वाटा कसा. म्हणे मालाचा वाटा असं असेल, जमिनीच्या वरचं सगळं आम्हाला आणि जमिनीच्या खालचं तुम्हाला. वा वा द्वारकाधीश, काही बोले बाबा काही हरकत नाही. हो म्हणे काही हरकत नाही, वाटा झाला आपला, पण काय पेरू ते सांगा ना. काय नाही म्हणे भुईमुग पेरून टाका. देवाला माहितीच नाही शेंगा बघत असत. आणि मग भुईमुग पेरला, असला भुईमुग पेरला, एवढा छान, गंगा पाणी भरून हैराण. भूत कुणी येत आहे का, शेंगा खाताय का, हरण येत आहेत का. भूत रात्रंदिवस त्या बांधावरच शिवची भजन करत बसलेले. असली गंमत, असा हिरवा गार भुईमुग आला. महादेव व्हिडिओ कॉल करून दाखवायचे. पहा पार्वती, आता म्हणतात खूप छान भुईमुग आहे, पण शेंगा काही दिसत नाही. काही काळजी करू नको पार्वती, बरोबर शेंगा येतील. आणि तो भुईमुग हिरवा पिवळा पडायला लागला, तरी महादेव काढच ना. द्वारकाधीश आले, बाबा एक नंबर भुईमुग आला. हो म्हणे शेंगा, म्हणे शेंगाचा हिशोब धरू नका, आता भुईमुग काढायची वेळ आलेली. सगळा पाला काढून घेतला, गाठोडे तयार केले, गाडीत भरले, निघाले. भोलेनाथ आले शिवजी. माता पार्वती म्हटल्या माझे मालक शेती करून आले, गाडी भरून त्यांनी भुईमुग आणलेला आहे. आणि मग आले, भुईमुग तर नव्हताच पण पाला होता. आणि मग आल्यानंतर भाकरीचा तुकडा काय, तांब्याभर पाणी काय, आरती काय, पूजेचं ताट काय, असं महादेवाला ओवाळताय. बाबा मला खूप आनंद वाटला की माझा मालक आता शेती केलेला आहे. दाखवा बरं कुठे शेंगा. म्हणजे पार्वती एक सुद्धा शेंग नाही, भुईमुगाला शेंगाच आल्या नाही. माता पार्वती नाराज झाल्या, म्हणे बाबा तुम्हाला काहीच कळत नाही. अहो भुईमुग कशाला पेरायचा, तुला तर विचारलं होतं काय पेरायचं म्हणून. हो म्हणे मला पण कळत नाही त्याच्यातलं काही. आता कृष्णानं सगळ्या शेंगा घेतल्या आणि पाला आपल्याला दिला. आता एक काम करा, कृष्णानं आपल्याला फसवलं तर फार चतुर आहे,
आता पुन्हा जा, पुन्हा शेती करा, पण बोली उलटी करा. कशी? म्हणजे जमिनीच्या वरचं पीक कृष्णाला आणि खालचं आपल्याला. म्हणे काही हरकत नाही, ओके निघालोच मी. निघाले. नगर में जोगी आया, आखी अलग जगाया. ओ सबसे बड़ा है तेरा नाम, भोलानाथ भोलानाथ भोलानाथ. हर 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 महादेव. आणि जेव्हा भोले बाबा आले, द्वारकाधीश म्हणतात जय हो भोले बाबा, आपकी आइए पधारिए. काय सेवा करू तुमची? काय नाही म्हणे, तुम्ही माझी सेवा करू नका, मला फक्त शेती द्या, नांगर द्या, सगळं द्या. म्हणे दिलं तुमचंच आहे, दिलं. म्हणे काय पेरू? म्हणे पेरणीच्या अगोदर बोली आपली आज उलटी आहे. म्हणे कशी? जमिनीच्या वरचं सगळं पीक कृष्णा तुम्हाला आणि सगळं खालचं आम्हाला. ओके काही हरकत नाही. म्हणे चला भुईमुग आणा, पुन्हा पेरू. बाबा एकच पीक पेरायचं नसतं, तेच पीक पुन्हा पुन्हा पेरलं तर पाहिजे तसं येत नसतं. हो, फोन करून विचारा काय पेरायचं. हॅलो पार्वती, डबल भुईमुग येऊ शकत नाही ग, आता काय पेरू? अहो कळत नाही मला, फक्त बोली उलटी करा, विचारून पेरा काय पेरायचं. ठेवा फोन. ठेवला. लाला भुईमुग तर पेरायला जमत नाही, पण काय पेरावं ते पण कळत नाही, तुम्हीच सांगा बोलीप्रमाणे. बाबा वरचं पीक आम्हाला? हो म्हणे वरचं पीक सगळं तुम्हाला आणि जमिनीचं खालचं पीक सगळं महादेवाला. ओके बाबा काही हरकत नाही. आता काय पेरू? बाबा एक काम करा, बाजरी पेरून टाका. सगळी बाजरी पेरून टाकली. सगळ्या शेतात बाजरी. आणि गंगा पाणी काय करते, भूत एक पाखरू सुद्धा येऊ देणार. ते भूत बांधावरच बसते. अशी ज्वारी एक पाखराला देणार. पाखरू उडालं ते भूतानं पकडलंच, शेजारच्या शेतात फेकलं. इकडे यायचं नाही, ती भोले बाबाची शेती आहे, इकडचं काही खायचं नाही. सगळं पाखरांना ढुसफूस भूतांची. बाबा म्हणायचे अरे खाऊ द्या. बाबा थांबा, तिकडं आपलं सगळं हे होणार आहे, विचारणार काय काय केलं म्हणून, नंतर यांना खायला देऊ, पण आता अगोदर माता पार्वतीला दाखवायचा. खूप छान बाजरी ज्वारी आली शेतामध्ये. द्वारकाधीश म्हटले बाबा बोलीप्रमाणे जमिनीच्या वरचं पीक आम्हाला, खालचं तुम्हाला. वरचं अगोदर आम्ही काढून घेऊन जातो, खालचं तुम्ही घेऊन जा. वरचं घेऊन गेले कृष्ण, खालची सगळी बुडक. पार्वतीला वाटलंच होतं याही वेळेला काहीतरी घोटाळा केला असता. पाहिलं माता पार्वती नाराज झाल्या, पण अधिकच चिडल्या. नाही बाबा आता शेवटच्या वेळेस जायचं. आता जमिनीच्या वरचं पण आपल्याला, जमिनीच्या खालचं पण आपल्याला, मधलंच कृष्णाला. आले. नगर में जोगी आया. आले बाबा, आल्यानंतर द्वारकाधीश जय हो आपकी जय हो. एक नंबर झाली ज्वारी, एक नंबर बाजरी झाली. पार्वती खूप खुश झाली. आता पुन्हा एकदा शेवटचा प्रयत्न आहे शेतीमध्ये. आता ही शेती करायची, पण जमिनीच्या वरचं पीक आम्हाला, खालचं पण आम्हाला, मधलंच तुम्हाला. आता पेरू का ज्वारी बाजरी? बाबा पिकावर पीक येत नसतं, तुम्हाला याच्यातला अनुभव नाही. मग काय पेरू? म्हणे आता मका पेरा. असली मका पेरली, छान मका आली. वरचं महादेवाला, खालचं महादेवाला, मधली कंस कृष्णाला. पुन्हा पाला पाचोळा घेऊनच महादेव गेले. माता पार्वती नाराज झाल्या. बाबा तुम्हाला सांगून पश्चाताप झाला मला, तुम्हाला काहीच जमत नाही. पण तेवढ्यामध्ये या दोघांची लागली होती भांडणं, शंकर आणि पार्वतीची. शिव पार्वतीची भांडणं लागली. तेवढ्या द्वारकाधीश 3 गाड्या भरून, एका गाडीत भुईमुगाच्या शेंगा, एका गाडीमध्ये ज्वारी बाजरी, एका गाडीमध्ये मका घेऊन आले. आई हात जोडतो तुम्हाला, माझ्या महादेवाला असली कामं लावू नका. या देवाला फक्त जगाचं कल्याण करता येतं, जगाला देता येतं. जगाला देण्यासाठीच हा देव स्मशानात बसलेला आहे. स्वतः वैराग्यात राहतो. या देवासारखा भोळा देव नाही. या देवाला असलं काम लावू नका. हा देव कसा आहे? शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चिखली. शिव भोळा
महादेवासारखा भोळा देव नाहीये. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. भगवान शंकराचं ध्यान आम्ही करतो, त्यांच्या स्वरूपाला आम्ही चित्तामध्ये ठेवतो. काय नवल, महादेवाचं आम्ही अखंड भजन करतो. वाचे वदता शिवनाम, आम्ही तर भजन करतो, तुम्हालाही सांगतो. मोहा भजन करू आपण. नम शिवाय ओम नमः शिवाय. पातकांचा नाश होतो. हे भगवान शंकराच्या शिव महापुराण ग्रंथात आहे की या मंत्राचा जर जाप आपण केला तर ब्रह्महत्येसारख्या पातकांचा नाश होतो. म्हणून सगळ्यांनी टाळी वाजवून या मंत्राचा जाप करायचा. नम शिवाय ओम नमः शिवाय. असं भजन करा. त्र्यंबकनाथाचं शिवलिंग डोलले पाहिजे, महादेवाला आनंद झाला पाहिजे. या त्र्यंबकेश्वराने या भजनाचा आनंद तर घ्यावा, पण नाशिकच्या त्र्यंबकेश्वराला सुद्धा आनंद वाटावा. एवढं पूर्ण भजन करा. नमः शिवाय नमः शिवाय. या मंत्राच्या जपानं ब्रह्महत्याधिक पातकांचा नाश होतो. एवढा हा पवित्र मंत्र आहे. या मंत्राला पंचाक्षरी षडाक्षरी दिव्यमंत्र म्हणतात. भगवान श्री शंकराला प्रसन्न करणारा हा मंत्र आहे. सर्वांनी म्हणा नमः शिवाय नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. साठी एकदा कौतुकाचं करणे. नमः शिवाय नमः शिवाय. हर हर भोले
वाची वदता शिवनाम. हे फक्त ऐकायचंच नाही तर ते आपण गायलं सुद्धा सगळ्यांनी. तयान बाधी क्रोध का. याचा विस्तार करायला वेळ नाही आता आपल्याकडे, पण एक सांगते, धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ जीवनात प्राप्त करायचे असतात. तर हे पुरुषार्थ तुम्हाला प्राप्त होतील शिव देखता प्रत्यक्ष. एका जनार्दनी शिव. या त्र्यंबकनाथाची सेवा करणाऱ्या माणसानं कधीच काळाच्या भीतीत राहायचं नाही, कारण हा काळांचा काळ महाकाळ आहे. निवारी कळी काळाचे भेद हे समजून घ्यायचं. भाग्यवान आहात मोहाकर आपण. आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये एवढं मोठं दैवत तुम्हाला तुमच्या प्रारब्धानं पुण्याईनं तुमच्या सत्कर्माने तुम्हाला प्राप्त झालं. फक्त याची जागृत स्थिती, याचं तुम्हाला किती कृपा तुम्हाला प्राप्त करून घ्यायची ही तुमच्या सगळ्यांच्या भक्तीवरती अवलंबून आहे. शुद्ध मनानं पवित्र मनानं कुठलाही प्रकारचा दोष नाही अशी भक्ती तुम्ही त्र्यंबकनाथाची कराल ना, तर हा देव तुम्हाला असं काही देऊन जाईल की तुम्हाला जगासमोर कुठे हात पसरायची गरज पडणार नाही, कोणाला काही मागायची गरज पडणार नाही. हा स्वतः एवढा मोठा दाता आहे. महादेवासारखा दाता दुसरा कोणी नाही. महासारखा देवासारखं देणं सुद्धा दुसऱ्या कोणाचं नाही. या देवाला जे देता येतं ना ते इतर देवाला जमत सुद्धा नाही. असलं दे नाही. या देवाचं नाव आशुतोष आहे. हा कमी सेवा घेतून जास्त फळ देतो. बाकीचे देव चतुर आहे, जास्त सेवा घेतात आणि कमी फळ देतात. पण हा देव एवढा भोळा आहे, कमी सेवा घेतो आणि जास्त फळ देतो. भोळ्या भाबड्या भक्तीनं प्रसन्न होणारा हा देव आहे. पुन्हा पुन्हा सांगते, धनगर मोहा हे श्री क्षेत्र आहे, हे तीर्थक्षेत्र आहे, हे देवस्थान जागृत आहे. या गावातल्या लोकांना कुठेही भटकायची गरज नाही. त्र्यंबकनाथच तुमच्यासाठी इथं आहे. त्याच्यामुळे कोणी म्हणत असेल 12 ठिकाणी 12 ज्योतिर्लिंग आहे, हे काही 12 ज्योतिर्लिंगापेक्षा कमी नाही. हे सुद्धा आपल्यासाठी 12 ज्योतिर्लिंग एवढंच, तेवढं पॉवरफुल, तेवढं मोलाचं आणि एवढं सुंदर तीर्थस्थान आहे. किती किती बोलू, माझी वाणी कमी पडते महादेवाबद्दल बोलताना. इथेच माझ्या वाणीला मी विराम देते. एकदा प्रेमानं आपण भजन घेणार आहोत. प्रत्येक 1 मिनिटात माझ्यासाठी आपण सगळ्यांनी जवळजवळ 11:15 वाजलेले आहेत. शांत चित्ताने आपण कीर्तन श्रवण केलं. कोणाला पाठीचा त्रास असतो, कोणाला गुडघ्याचा त्रास असतो. वयस्कर माणसं आहेत माझ्यासमोर बरं. कोणाला पाठीचा त्रास आहे, कोणाला गुडघ्याचा त्रास आहे, कोणाला झोपेचाही त्रास असतो. माझ्यामुळे त्रास झाला असेल, क्षमा असावी. आणि माझ्या वाणीला मी इथंच विराम देते आहे. पण तारीख घेताना आपण गावकरी मला माझ्यासोबत संपर्क करत होते. त्यांनी कलशारोहणाचा सोहळा पाहिला. चकलम आम्ही आमच्या गावी जो कलशारोहण सोहळा केला, खूप भव्य दिव्य सोहळा केला. कुठे केला? तर आमचं गाव आहे चकलंबा, तालुका गेवराई, जिल्हा बीड. त्या बीड जिल्ह्यात गेवरा तालुक्यात चकलंबा नावाचं गाव आहे. त्या गावी म्हणजे अगदी भगवानगडाच्या पूर्व दिशेला 15 किलोमीटरवरती गाव आहे आमचं चकलंबा. त्या गावामध्ये खूप जुनं देवस्थान आहे कल्याण स्वामी महाराजांचं. कल्याण स्वामींची संजीवनी समाधी आहे आणि त्या समाधीची सेवा परंपरेने आमच्याकडे आहे. महाराजांची समाधी साधारण नाही आहे. पैठणच्या नाथ महाराजांचा अनुग्रह दंडवत स्वामींना, ज्यांनी मेलेलं गाढव जिवंत केलं त्यांना, आणि दंडवत स्वामींचा अनुग्रह कल्याण स्वामींना, ज्यांची आम्ही सेवा करतो त्यांना. त्या कल्याण स्वामींच्या परंपरेमध्ये 8-10 संन्यासी महात्मे लोक होऊन गेले. म्हणजे एकानंतर कोण एक उत्तराधिकारी असे. तर आता आमचे भाऊ तिथे उत्तराधिकारी आहेत. आम्ही सुद्धा महाराजांच्या सेवेत आमचं जीवन अर्पण केलेलं आहे. संस्थान अतिशय जुनं, मोडकळीला आलेलं, पडझडीला आलेलं, लोकप्रवाहापासून दूर होतं. महाराजांच्या समाधीची पावर फार मोठी आहे. त्यांच्याच तर कृपेने आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर प्रवास करतो, ही त्यांची कृपा आहे. तर कल्याण स्वामी महाराजांची सेवा करत आहोत. जुनं देवस्थान होतं, त्याचा जीर्णोद्धार लोकांच्या सहकार्यातून, लोकवर्गणीतून केला. मागच्या 16-17 वर्षापासून तिथं आपण मुलींची वारकरी शिक्षण संस्था चालवतो. महाराष्ट्रभरातून मुली तिथे कथा कीर्तन शिकायला आहेत. खूप साऱ्या मुली कीर्तनकार बनल्या, खूप साऱ्या मुली कथाकार बनल्या. महेशची बहीण आपल्याकडे शिकायला आहे. आता खूप सुंदर कीर्तन करते ते. महाराष्ट्रात असा एकही जिल्हा राहिला नाही की तिथली मुलगी आपल्याकडे शिकायला नाही म्हणून. आज मी तिला 250हून अधिक मुली तिथे कथा कीर्तनाचा अभ्यास करतात. घरात एक मुलगी सांभाळायची अवघड असते. 200-250 पोरी एका छत्राखाली राहतात.
कीर्तन करतात, भजन करतात, नामस्मरण करतात. पहाटेपासनं त्यांचं पहाटे 4 वाजल्यापासनं भजन चालू असतं रात्री 10 वाजेपर्यंत. एवढं सुंदर वातावरण आहे. आणि मुली मृदंग वाजवतात आपल्या संस्थेत, मुली कीर्तन करतात. या लेकरांचं वय नाही एवढं गाण्याचं, हे गायन करतात. ही महाराजांचीच कृपा आहे. तर महाराजांच्या कृपा आशीर्वादानं ही एवढी सुंदर सेवा त्या संस्थांच्या माध्यमातून चालू आहे. बस त्या संस्थांना कुठला राजकीय शासकीय आश्रय नाहीये, राजकीय मदत नाही, शासकीय कुठला फंड नाहीये. लोकांच्या मदतीतून त्या देवस्थानचं बांधकाम आम्ही करत आहोत. ठराविक आणि मोजक्या मुली अशा आहे की त्यांना कोणीच नाही. त्यांना आपण मला कथा कीर्तनातून जे मानधन प्राप्त होतं त्यातून देवस्थानचा विकास, आणि ज्यांना कोणी नाही त्यांचं संगोपन. ज्यांना आई वडील आहेत ते फक्त जेवणाचा खर्च करतात. मागच्या 16 वर्षापासून त्या मुलींना शिक्षणाची फीस नाही. जेवणाचा खर्च का घेतो? कुणाची मदत आपल्याला नाही म्हणून जेवणाचा खर्च घेतो तिथे. तर असं हे संस्थान आहे. तिथे आपण खूप मोठं धर्मकार्य चालू आहे. संस्थांच्या बांधकामासाठी तिथल्या विकास कामासाठी आपण मोहाकरांनी आम्हाला सहकार्य करावं, हे सगळ्यांना आवाहन आहे. परत कधी तुमच्या गावात येणं होईल का नाही मला हे काही मला माहिती नाही. आज योगायोगानं आलो, फकीर आहोत आम्ही, झोळी घेऊन फिरतो. आमची झोळी समाजामध्ये फिरते. त्या झोळीमध्ये जे काही पडेल त्यातून समाजाच्या हिताचंच घडतंय, समाजाच्या कल्याणाचं घडतंय. सगळं जीवन जनसेवेसाठी, धर्मासाठी, सत्कर्मासाठी वाहिलं. बस या प्रवासात, या चांगल्या कामात कुठेतरी आपणही आमच्या सोबत असावं. एक मदतीचा हात चांगल्या कामाला तुमचाही लागावा, हे सगळ्यांना आवाहन. पावती बुक माझ्या सोबत आहे. ज्यांना वाटतंय ना ताई आम्ही तुम्हाला युट्यूबला, मोबाईलवरती, टीव्हीवरती पाहतो, आज प्रत्यक्षात आमच्या समोर आहात तुम्ही. तुमच्या त्या पवित्र कार्याबद्दल आम्हाला ऐकून आहोत, आम्ही जाणून आहोत. त्याच्यासाठी काही ना काही आम्हाला मदत करायची. अशा पवित्र मनाच्या लोकांची मदत आम्ही स्वीकारू. आणि महाराजांच्या मनात आहे त्यांचीच मदत इथपर्यंत पोहोचेल माझ्यापर्यंत, हेही मला माहिती आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना हे आवाहन, आपण सहकार्य करावं. झालेली सेवा त्र्यंबकनाथाच्या चरणी अर्पण करते. कधी आलात बीड जिल्ह्यामध्ये त्या भागात तर संस्थांवरती या. पाहिल्यानंतर खूप समाधान, डोळ्याचे पारणे फेटतील तुमच्या. किती मोठा नामाचा गजर, किती किती छोटी छोटी लेकरं किती सुंदर गातात, हे पाहून मन भरून येईल तुमचं. म्हणून कधीतरी या आणि संस्थांना भेट द्या, संस्थांसाठी सहकार्य करा, हे सगळ्यांना आवाहन. वाणीला विराम. विठोबा रखुमाई.